गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आम्ही संध्याकाळी 4:30च्या दरम्यान पुढच्या प्रवासाला निघालो. पुढच्या म्हणजे काय, गॅरेजमध्ये गाडी ठेवून आम्ही आदमापूरला निघालो. गाडी गॅरेजमध्ये होती 1 दिवसासाठी. तर 1 दिवसासाठी आम्ही आदमापूरला स्टे करणार होतो. तर आम्ही बाळूमामांच्या मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट शेजारी आम्ही हॉटेल घेतलं आणि आम्ही आता हॉटेलला पोहोचलो आहे. तर ज्या बॅगा आम्ही घेऊन गेलेलो तर सगळ्या बॅगा मला इथे घेऊन याव्या लागल्या, कारण गाडी गॅरेजमध्ये होती आणि इथे मला त्या बॅगा लागणार होत्या. त्यामध्ये सगळे कपडे होते आणि बऱ्याच गोष्टी होत्या, मग काही राहायला नको म्हणून. आणि मग त्या दादांनी आम्हाला हेल्प केली बॅगावरती घेऊन जायला. तर इथे पोचल्यानंतर तुम्ही रूम बघू शकता. आम्ही 2 बेडचा रूम घेतलेला आणि खूप छान होता. व्यवस्थित कम्फर्टेबल सगळ्यांना झोपता यावं या दृष्टीने विचार करून आम्ही असा रूम घेतला. आणि त्यानंतर आम्हाला जवळ मंदिर असल्यामुळे इथे व्यवस्थित वाटलं आणि खूप भारी ॲम्बियन्स होता आतमधला. आतमध्ये TV होता आणि AC होता, व्यवस्थित होतं सगळं. सगळ्यात इम्पॉर्टंट रूम क्लीन होते आणि बाथरूम पण क्लीन होते. तर आम्ही ते फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला. सगळे थकलेले होते. पिल्लूला थोडा वेळ झोपवलं आणि मग आम्ही फ्रेश झाल्यानंतर म्हटलं TV वगैरे बघू आणि मग आम्ही संध्याकाळी आरतीला आम्ही मंदिरात जाऊ. तर मी तुम्हाला बाथरूम दाखवते. बाथरूम पण एकदम क्लीन आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे गरम पाणी येत होतं आणि पिल्लूला गरम पाणी लागतंच, त्यामुळे म्हटलं की चांगलं आहे की ते गरम पाणी आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही उठलो झोपून आणि थोडी डुलकी काढली आणि आम्ही मस्त तयारी वगैरे करून बाळूमामांच्या मंदिरात जायला निघालो. त्याआधी म्हटलं की दुपारी आम्ही व्यवस्थित नाश्ता केला होता, पण आताही भूक लागली होती. आणि इथे बाजूला बघू शकता, इथे सगळीकडे बाळूमामांचे प्रसादी, इथे दोरे वगैरे सगळं बाजूलाच होतं आणि ह्याच्या पाठीमागेच एक्झॅक्ट मंदिर होतं. तर मी ह्याच्या आधी एकदा बाळूमामांच्या मंदिरात येऊन गेली आहे आदमापूरला. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, लग्नाच्या पूर्वी आलेली आणि त्या मानाने इथे भरपूर बदल झालेत. इथे पिल्लूला ह्याने घेतलेलं आणि मी फ्री चालली होती व्हिडिओ शूट करत करत. तर तुम्ही बघू शकता आजचा माझा लूक आहे. आणि आजी म्हणजे चालते साईडनं. तिलाही खूप बरं वाटलं. बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 वर्षांनी ती माझ्यासोबत फिरायला आली आहे. आणि आजोबा गेल्यानंतर ते जाणं झालंच नाही तिचं कुठे लांबच्या प्रवासाला, म्हणजे देवदर्शनाला वगैरे. आधी ती पंढरपूरला जायची. तिलाही खूप भारी वाटलं. बऱ्याच दिवसांनी ती बाहेर पडली आणि लांबच्या प्रवासाला बाहेर पडली, त्यामुळे ती खूप खुश होती. आणि तिला फिरायला जाम आवडतं माझ्या आजीला, आणि देवदर्शनाला जायला तिला खूप आवडतं. तर मलाही खूप बरं वाटलं की मी तिला घेऊन आली आहे सोबत. तर इथे आम्ही फिरलो आणि समोर बघितलं तर एक हॉटेल होतं. म्हटलं इथे जाऊया, इथे काहीतरी खाऊया आणि मग आपण मंदिरात जाऊया, कारण आरतीसाठी अजून अर्धा तास होता. पिल्लू इकडे बघ. हे पिल्या, पिल्लू, टिंगू, टिंगू. त्याआधी पिल्लूला सर्दी नव्हती आणि काल बाहेर पडल्यानंतर लगेच तिला सर्दी झाली, कारण मुलांवर वातावरणाचा फरक पडतो. तिचं काय
खूप गरमी होत होती. सगळ्यांनी कोल्ड्रिंक मागवलं आणि मी स्प्राईट घेतलं, माझं फेवरेट स्प्राईट आहे. आणि ह्यांनी फॅन्टा घेतलं, शौर्यने कोक मागवलं आणि आजीने पण फॅन्टा घेतलं. तर आम्ही सगळे थंड पितो आहे म्हणून पिल्लूला पण थंड प्यावंसं वाटत होतं. हिला एक तर सर्दी झालेली, मग आपल्याला बरं वाटत नाही की आपण सगळे पितो आहे, तिला पण वाटतं प्यावंसं. मग ती एवढ्या क्वांटिटीमध्ये नाही पिऊ शकत, तर मग तिला थोडं थोडं तोंडाला लावूया, मग तिलाही बरं वाटेल म्हणून ह्यानी स्ट्रॉमधून तिच्या तोंडात घालायचा प्रयत्न केला. ती एन्जॉय करत होती. हिला थोडंसं प्यायला दिलं तर हिचं जास्तच झालं, मग आम्ही लपवून ठेवलं तर ही अजून घ्यायला लागली. लपवलेलं पण हिला दिसायला लागलं. म्हणजे मुलांना किती समजतं बघा. आत्ता ही 10 महिन्यांची आहे. तर त्यानंतर आमचं जे मिसळ मागवलेली ती आली आहे. पूर्ण मिसळचं प्लॅटर आलं आहे. आणि शौर्यने डोसा मागवलेला आणि त्याने रील पण बनवली. इथे आजीने आपल्यासाठी पुरी आणि भाजी मागवलेली आणि इथे मिसळ आणलेली, ती मी आणि हे दोघांमध्ये एक खाणार होतो कारण खूप होती. आणि मग एक्स्ट्रा 2 पाव मागवले. तर इथे टेस्ट खूप भारी होती. खाऊन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आरतीसाठी. आरतीला अजून 15 मिनटं बाकी आहे. तोपर्यंत आम्ही फुलं, नारळ वगैरे सगळं घेतलं आहे आणि आम्ही आता लाईनमध्ये उभे राहतो कारण इथे सिस्टमॅटिक लाईन असते. आतमध्ये भरपूर लोकांची गर्दी आहे, बाहेर गर्दी वाटत नाही तेवढी. आरती वगैरे झाली आणि आम्ही सगळं प्रसाद वगैरे घेऊन बाहेर पडलो. मेन महाप्रसादाला खूप उशीर होता. म्हटलं आम्ही आत्ताच सगळं खाल्लेलं, त्यामुळे आम्हाला काही भूक नव्हती. आणि आम्ही इथून बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठं एरिया आहे मंदिराचा. इथे हॉस्पिटल पण आहे मंदिराचं आणि इथे भक्तनिवास पण आहे. रात्रीच्या वेळी मंदिर बघा किती छान वाटतं. मी आणि शौर्य थोड्या वेळाने सगळेजण रूमवर गेले आणि रूमवर जाऊन आराम केला त्यांनी. आणि आम्ही मग पुन्हा एकदा देवळात आलो. महाप्रसाद घेतला मी आणि शौर्याने आणि खूप टेस्टी होता. मी व्हिडिओ काढू शकले नाही, भरपूर तिथे गर्दी होती. पण खूप खुश होती. तिलाही लांबच्या प्रवासाला आम्ही पहिल्यांदाच घेऊन गेलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे. सकाळी आम्ही पुन्हा एकदा दर्शनाला आलो होतो. आम्ही पुढच्या प्रवासाला अक्कलकोटला जातो आहे की नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल. तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा.